आवडते फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोजा आपल्याला प्रभू शब्द देण्यासाठी आणि विशेष म्हणजे हे वर्ष आपल्या सर्वांसाठी चांगलं जावं म्हणून मनाची तयारी, मनाचं नूतनीकरण ह्या विषयावर आज आपल्याला ते प्रभू शब्द देणार आहेत. तर ताल्यांच्या गजराने आपण त्यांचं स्वागत करूया. प्रभूला धन्यवाद देऊ. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड. 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 हालेलुया. God is good all the time, and all God's people say, and all God's people say, and all God's people say. संत अगस्तीनचं एकंदरीत जीवन तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ठाऊक असेल. अतिशय बुद्धिमान असा माणूस, परंतु ऐन तारुण्यामध्ये असताना एका विशिष्ट विचारसरणीचा बळी बनलेला आणि त्या विचारसरणीला मानिकेइझम अशा प्रकारचं नाव आहे. मानिकेइझम ही जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीनुसार ह्या जगामध्ये दोन शक्ती आहेत. एक शक्ती आहे चांगली आणि दुसरी शक्ती आहे वाईट, आणि त्या दोन्ही शक्ती सारख्याच ताकदीच्या आहेत. आता ही ख्रिस्ती विचारसरणी नाही. ख्रिस्ती विचारसरणी सांगते फक्त परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. दुसरी जी सगळी शक्ती असेल, दुष्ट शक्ती म्हणा, दुष्ट आत्मा म्हणा, सैतान म्हणा, अशुद्ध आत्मा, ही अतिशय छोटी शक्ती आहे. सैतानाचं नाव संपूर्ण बायबलमध्ये 68 वेळा आलेलं आहे. परमेश्वराचं नाव 6800 वेळा आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे 1000 पट जास्त परमेश्वराचं सामर्थ्य एवढं मोठं आहे, सैतानाचं सामर्थ्य एवढं छोटं आहे. परंतु मानिकेइझम ह्या विचारसरणीनुसार दोन्ही शक्ती सारख्या आहेत, आणि त्यामुळे अगस्तीनला असं वाटलं ह्या दोन्ही शक्तींना आपण खुश ठेवलं पाहिजे. म्हणजे चांगलं कार्य करत राहायचं आणि थोडंफार आपल्या हातून पाप घडलं तरी काही वाईट वाटून घ्यायचं नाही. म्हणून तो पापाच्या चिखलामध्ये दिवसेंदिवस रुतत चाललेला, चुकीच्या मार्गाने निघालेला, अनैतिक जीवन सुद्धा जगायला लागलेला, आणि मोनिकाला त्या दिवशी फार वाईट वाटायचं. ती परमेश्वरासमोर अश्रू ढाळायची. एक दिवस सहज तो बाहेर पडला आणि सांगतो की मी चाललो अभ्यासाला. पण तिला माहित होतं हा कदाचित अभ्यासाला जाणार नाही, कुठेतरी चुकीच्या ठिकाणी जाईल. ती त्याच्या मागे मागे जात राहिली आणि मिलान शहरामध्ये ती जाऊन पोहोचली. त्या ठिकाणी अगस्तीन होता. परंतु त्यापेक्षा परमेश्वराने एक महान असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी तयार ठेवलेलं, आणि ते होते मिलानचे संत आम्ब्रोस, बिशप आम्ब्रोस. त्या बिशप आम्ब्रोसनी मोनिकाचं सांत्वन करून तिला सांगितलं, ज्या मुलासाठी तू अश्रू ढाळत आहे तो कधीच वाया जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नक्कीच त्याच्या जीवनामध्ये काहीतरी करू शकेल. तुझे अश्रू परमेश्वर पाहत आहे. आणि एक दिवस संत आम्ब्रोसचं एक प्रवचन संत अगस्तीनने ऐकला. जणू काही त्याच्या अंतःकरणामध्ये एखादी ठिणगी पडावी तशा प्रकारची ती ठिणगी पडली. परंतु माणसाला सुरुवातीपासून चुकीच्या जीवनशैलीची सवय असते. अगदी त्याप्रमाणे तो विचार करत होता. त्या पार्श्वभूमीवरती तो एकीकडे तो विचार करतो, दुसरीकडे हृदयामध्ये ठिणगी पडलेली आहे. त्याला वाटत होतं की आपल्या बुद्धीच्या पातळीवरती आपण सगळं काही जग कमावू शकतो, आपल्याला एवढं काही श्रद्धेची गरज नाही. आणि मग एक दिवस समुद्र किनाऱ्यापाशी त्याला एक दृष्टांत झाला. छोटा मुलगा एक खड्डा खणत आहे आणि त्या ठिकाणी समुद्राचं पाणी एका वाटीने आणून त्यामध्ये घालत. अगस्तीन त्याला विचारतात, काय करतोस? तर हा संपूर्ण समुद्र मी हा खड्ड्यामध्ये ओतणार आहे. आणि अगस्तीन हसायला लागले. ते सांगतात हे कसं शक्य आहे? आणि तो मुलगा सांगतो तुम्ही पण तसंच करत आहात. तुमचा मेंदू म्हणजे छोटासा खड्डा आहे, परमेश्वर म्हणजे मोठा महासागर आहे. एवढा मोठा महासागर छोट्याशा खड्ड्यामध्ये तुम्ही घालण्याचा प्रयत्न करता, ते शक्य होणार नाही. त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. प्रवास जणू काही सुरू झालेला होता.
परिवर्तन मात्र पूर्णपणे झालेलं नव्हतं. जणू काही नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. जीवनाचं पूर्ण रूपांतर व्हायला अजून वेळ होता. अशा पार्श्वभूमीवरती अस्वस्थ असलेला हा अगस्तीन सहज आपल्या बागेमध्ये फेरफटका मारत आहे आणि त्या ठिकाणी एका छोट्या मुलाचे शब्द त्याला ऐकू येत आहे, घे आणि वाच, घे आणि वाच. तो विचार करतो, काय वाचायला सांगतो? हातामध्ये पुस्तक पडलं, ते नेमकं नव्या कराराचं. ते पुस्तक त्याने उघडलं आणि रोमकरसपत्र अध्याय 12 वचन 2 त्याच्या वाचनामध्ये आले आणि त्या वचनानुसार सांगण्यात आलेलं आहे, ह्या युगाशी समरूप होऊ नका, तर येणाऱ्या युगाशी समरूप एकरूप होण्यासाठी आपल्या मनाचं नूतनीकरण, मनाच्या नवीनीकरणाद्वारे आपल्या संपूर्ण जीवनाचं रूपांतर होऊ द्या. त्या क्षणाला डिवाइन इल्युमिनेशन म्हणजे दिव्य असा साक्षात्कार असा शब्द वापरला जातो. तो दिव्य साक्षात्कार त्या ठिकाणी अगस्तीनच्या जीवनामध्ये झाला. संपूर्णपणे त्याचं जीवन पालटून गेलं. ह्या जगामध्ये फक्त एकच शक्ती आहे आणि ती शक्ती आहे परमेश्वर, हे त्याला मनापासून पटलं आणि मग त्याने कितीतरी सुंदर अशी गाणी केली. लेट लेट हॅव आय लव्ड यू, ओ ब्युटी सो एन्शियंट अँड सो न्यू. की हे सर्व समर्थ सौंदर्यमान सनातन अशा परमेश्वरा, मी तुझ्यावर फार उशिरा प्रेम केलेला आहे. तू माझ्या हृदयातच होता, पण मी सगळीकडे तुझ्यासाठी तुला शोधत होतो. माझं कुठेतरी चुकलेलं आहे. कुठेतरी त्याला जाणीव झालेली होती, आवर हार्ट्स आर मेड फॉर यू, दे विल नेव्हर रेस्ट अंटिल दे रेस्ट इन यू. की हे परमेश्वरा, आमची हृदय तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होणार नाही. अशा प्रकारच्या कविता संत अगस्तीनने लिहिलेल्या आहेत. प्रेमाची ही ज्वाला देवा तव हृदयी पेटे, तशीच ज्योत मम हृदयी पेटो. अशा प्रकारचं गाणं सुद्धा संत अगस्तीनने रचलेलं आहे. संत अगस्तीन त्यानंतर पूर्णपणे पालटून गेले. तोपर्यंत त्यांचा बाप्तिस्मा सुद्धा व्यवस्थितपणे झालेला नव्हता. बाप्तिस्मा, गुरुदीक्षा, महागुरुदीक्षा, डॉक्टर ऑफ द चर्च, धर्मपंडित आणि मग संत पदाला पोहोचले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही सहज विचार करा, एखाद्या माणसाचं प्रचंड असं परिवर्तन करण्याची ताकद देवाच्या एका वचनामध्ये असू शकते. संध्याकाळच्या वेळेला फेरफटका मारायला निघालेले संत अगस्तीन समोरूनच त्याची प्रेयसी येत होती. अगोदर त्यांनी बऱ्याचशा अनैतिक गोष्टी केलेल्या होत्या आणि मग ती त्या संध्याकाळच्या संधी प्रकाशामध्ये जणू काही संधी साधून त्याला सांगते, ए अगस्तीन, इट इज आय. आणि अगस्तीन सांगतो, बट इट इज नॉट द सेम आय. आता मी तसाच राहिलेलो नाही आहे. आता मी बदलून गेलेलो आहे. आता मी नवीन झालेलो आहे. आता तुझा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. मला एका नवीन जीवनाचा शोध लागलेला आहे. आणि मग अशा प्रकारे एक महान धर्मपंडित ख्रिस्त सभेला लाभलेला आहे. हे सगळं आजच्या दिवशी कशासाठी तुमच्या समोर सांगायचं आहे की आज आपण एक महत्वाचा विषय घेतलेला आहे. आपल्या मनाचं नवीनीकरण किंवा नूतनीकरण करायचं आणि त्याद्वारे जीवनाचं रूपांतर करायचं. आता नूतनीकरण ही प्रक्रिया असते. रेनोव्हेशन इज अ प्रोसेस आणि रूपांतर, ट्रान्सफिगरेशन हे एक फळ असतं. म्हणजे ते रूपांतर झालेलं आहे ते सगळ्या लोकांच्या लक्षात येतं, पण आतमधून ती नूतनीकरणाची प्रक्रिया, ती नवीनीकरणाची प्रक्रिया सतत अखंडितपणे चालू ठेवावी लागते. ती ज्यावेळेला थांबते तेव्हा आपल्या बाहेरच्या कृती म्हणा, आपलं जीवन म्हणा, आपले शब्द आणि आपले विचार म्हणा, सगळं काही वेगळं असतं. म्हणून आतमधून ही नूतनीकरणाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू ठेवायची आहे. परमेश्वराचं राज्य कुठे आहे? ते इथे आहे, तिथे आहे असं शोधत फिरू नका. परमेश्वराचं राज्य तुमच्या अंतःकरणामध्ये आहे असं प्रभू परमेश्वर आपल्याला सांगत आहे. म्हणून संत पौल ह्या 12व्या अध्यायामध्ये, रोमकरास लिहिलेल्या पत्रातील 12व्या अध्यायामध्ये 25 गोष्टी आपल्या समोर सादर करत आहे. 25-30 मिनिटांमध्ये आता मी ह्या सगळ्या 25 गोष्टी तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि ह्या 25 गोष्टी ऐकत असताना ज्या गोष्टी तुम्हाला स्पर्शून जातील त्या तुम्ही चिंतनासाठी घ्यायची. त्यानुसार आपल्या जीवनामध्ये निदान एक गोष्टीबाबत वन्स अँड फॉर ऑल परमनंट आणि टोटल ट्रान्सफॉर्मेशन होईल ह्याची काळजी घ्यायची. म्हणजे एकदाचाच
आणि कायमचाच असा बदल माणसाने आपल्या जीवनात करण्याचा निश्चय करायचा आहे. 25 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर आपण आता एक एक गोष्ट बघूया. तर ह्या ठिकाणी पहिली गोष्ट सांगण्यात आलेली आहे, प्रीतीमध्ये ढोंग नसावे. तुमचं नूतनीकरण होत आहे हे कशावर समजायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जेन्युइननेस, प्रामाणिकपणा, प्रांजळपणा. दुसऱ्याला कोणाला तरी खुश करायचं आहे, आपल्याला काहीतरी हवं आहे, आपल्याला दुसऱ्यावरती छाप पाडायची आहे, त्यासाठी केलेलं प्रेम हे प्रेम नसतंच. मुळी खरं प्रेम जे असतं ते त्याला कुठल्याही प्रकारची अट नसते. जॉन पॉवेल नावाचे एक धर्मगुरू होऊन गेले. त्यांनी सांगितलं 2 प्रकारचं प्रेम असतं, नीड लव्ह अँड गिफ्ट लव्ह. नीड लव्ह म्हटल्यानंतर मला प्रेमाची गरज आहे म्हणून मी दुसऱ्यावरती प्रेम करत राहणार. माझ्या कुटुंबावरती, आई वडिलांवरती, मुलाबाळांवरती, सुनांवरती, जावयांवरती कशासाठी प्रेम करायचं? माझी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे मी माझी गरज पहिली विचारात घेते आणि मग मी दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करत असते. ह्याला म्हणतात नीड लव्ह, म्हणजे गरजेपोटी केलेलं प्रेम. माझी गरज आहे म्हणून मी प्रेम करत आहे. परंतु ह्या ठिकाणी संत पॉल सांगत आहे दुसऱ्याची गरज आहे म्हणून प्रेम करायचं. प्रेज द लॉर्ड. It is because the other person needs my love, I give the gift of my love to the other person. दुसऱ्या व्यक्तीला गरज आहे, मग छोटं बाळ असू शकतं, आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण असू शकतोय, एखादा गरीब मनुष्य, कंगाल भिकारी असू शकतो, आणि विवाहित झालेल्या व्यक्ती असू शकतात, अडीअडचणीमध्ये सापडलेली लोक असू शकतात. अशांना माझ्या प्रेमाची गरज आहे. मदर तेरेसा त्यांनी सांगितलं आज जग कसलं भुकेलेलं आहे? भाकरीचं भुकेलेलं नाही, आज जग प्रेमाचं भुकेलेलं आहे. आपल्याला कदाचित संपत्ती मिळते, आपल्याला सगळं काही मिळतं, पण प्रेम मिळत नाही. मग अशा वेळेला माणसं निराशामध्ये, डिप्रेशन मध्ये जात असतात आणि त्यांना विचारल्यानंतर एकच उत्तर असतं, रिजेक्शन, नाकारणीपणाची भावना. जणू काही वरवर दाखवलं जातं मी प्रेम करतो, प्रेम करते, परंतु प्रेम नसतं. सासू सुनेचं म्हणा किंवा सून सासूचं काही करत असताना बराचसा दिखावा असण्याची शक्यता असते. संत पॉल स्पष्टपणे सांगत आहे की प्रीतीमध्ये ढोंग नसावे. अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे आपण प्रीती करायची आहे. आता दुसरं बघूया, वाईटाचा वीट माना. नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे कसं समजायचं? की माणसाला जाणवायला सुरुवात होते हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. नुसतं जाणवतच नाही तर त्या वाईटाच्या बाजूला जावंसं सुद्धा वाटत नाही. अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेमध्ये मी फिरत असतो. एक 55-60 मीटिंगसाठी मी जाऊन बसतो आणि त्या ठिकाणी त्या सगळ्यांची मी साक्षी ऐकत होतो. त्या साक्षी ऐकत असताना माझ्यावर एक गोष्ट लक्षात आली की त्यांना कुठेतरी एक निर्व्यसनीपणा किंवा व्यसन मुक्तीचा खजिना सापडलेला आहे. सोब्रायटी. ते सोब्रायटीचं नाणं जसं दिवस भरत जातात तसं अधिक खणखणीत बनत जातं, अधिक सोनेरी आणि चंदेरी म्हणा अधिक वजनदार बनत जातं. आणि मग त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो, ह्या पुढे आपण कधीच ह्या दारूच्या घोटाला स्पर्श करायचा नाही. आणि एकदा त्यांनी तो निर्णय घेतला की अक्षरशः ते दारूचा वीट मानतात. त्याला दारूचा त्यांना तिरस्कार वाटू लागतो. दारू पिणारी माणसं, दारूची दुकानं, दारू ठेवलेली मंडप किंवा लग्न समारंभ, कार्यक्रम अशा ठिकाणी त्यांना जावंसं वाटत नाही. आतमधून कधी कधी दुसऱ्या व्यक्तीचा राग सुद्धा यायला लागतो की किती वेळा ह्या माणसाला सांगायचं हे सगळं सोडून दे, तरी देखील सोडून देत नाही. कुठेतरी वाईटाचा वीट मारायचा. स्तोत्रामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की माझ्या मुला सापापासून पळतात तसं पापापासून पळ. सापापासून माणूस का पळतो? सापाने दोष केल्यानंतर माणूस मरू शकतो. पापाने दोष केल्यानंतर आध्यात्मिक मृत्यू येत असतो. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक मृत्यू ह्याचा अर्थ काय? परमेश्वराबरोबर असलेला आपला संबंध बिघडत असतो आणि संपूर्णपणे तुटू शकतो. बिघडलेला संबंध असतो ते लघु पाप असतं, तुटलेला संबंध असतो ते महापाप असतं.
म्हणून ते महापाप कोणत्याही परिस्थितीमध्ये साक्रामेंट कन्फेशन मध्ये सांगायचं असतं आणि त्याद्वारे पुन्हा एकदा परमेश्वराशी आपल्याला संबंध जोडायचा असतो. आपल्याला सांगण्यात आलेला आहे वाईटाचा वीटपणा. आता तिसरी गोष्ट बघूया. बऱ्याला चिकटून राहा. ते चिकटून राहणं महत्वाचं आहे. पहिल्या प्रथम चांगलं आणि वाईट ह्याच्याविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गोंधळ असतो. त्यांना वाटतं की हे चांगलं आहे पण ते मुळात वाईट असू शकतं. पैसा कोणाला आवडत नाही. पैसा चांगला आहे की वाईट आहे असा जर प्रश्न विचारला तर वेगवेगळी उत्तरे येतील. परंतु एका विशिष्ट मर्यादेनंतर तोच पैसा तुमच्या घरामध्ये धुडघूस घालतो. ही आपली भावंड, आपली मुलं बाळं, आपलं कुटुंब एकत्र होतं. पैसे आले आणि सगळे विभागले. एक घर होतं, घराची 17 घरं झाली आहेत. 17 घरं 17 दिशेने बघत आहेत. एकमेकांना भेटायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत, परदेशी आहेत, फोन करायला तयार नाहीत. धर्मगुरूंची सिल्वर जुबिली झाली आणि त्याची बहीण परदेशी होती. त्या बहिणीने एक फोन सुद्धा केला नाही. केवढी मोठी वेदना त्या धर्मगुरूच्या काळजामध्ये आज असेल. त्यांनी आम्हाला बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं फादर इथे होते, बरे होते, आम्ही गरीब होतो, अर्धी भाकरी खाली, आम्ही आनंदी राहिलो, पण आज बघा काय परिस्थिती झाली. सगळे मोठ्या मोठ्या पदावर जाऊन बसते, कोण कोणाकडे बघत नाही. म्हणून बऱ्याला चिकटून राहायचं असेल तर बरं काय आहे ते समजणं गरजेचं आहे. तो श्रीमंत तरुण येशूकडे आला आणि सांगतो, उत्तम गुरुजी. येशूने पटकन त्याला थांबवलं. थांब, उत्तम बोलू नकोस, एकच उत्तम आहे. कोण आहे? परमेश्वर. केवळ परमेश्वर बरा आहे, चांगला आहे. केवळ परमेश्वर उत्तम आहे. मग त्याच्याकडून येणारा सगळं उत्तम आहे. म्हणून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे संत जॉनच्या पहिल्या पत्रामध्ये अध्याय 4 वचन 7, 8 वगैरे की ईश्वरी प्रेरणेची कसोटी असते. तुमच्या मनामध्ये येणारा प्रत्येक विचार देवाकडूनच येईल असं सांगता येत नाही. सैतानाकडून येऊ शकतो. म्हणून आपल्या मनात कोणता विचार कोणाकडून आलेला आहे सतत तपासायचं. संत पीटर प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. येशू सांगतो देवाने तुला प्रकट केलाय. मांस आणि रक्त ह्याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेलं आहे. परंतु नंतर तो पेत्र त्याला सांगू लागला की प्रभूजी तुमच्या बाबतीत असं होऊ नये की तुम्हाला मारलं जाईल आणि खुशाल खेळलं जाईल. आणि येशू त्याला सांगतो सैताना माझ्यापासून चालता हो. ज्या पेत्राचं त्यांनी कौतुक केलं होतं त्या पेत्राचा तो निषेध करतो ह्या ठिकाणी. त्याचा अर्थ काय आहे? येशूने आवाज ओळखलेला. ती वाणी कोणाची आहे तपासून पाहायची. त्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक यंत्र ठेवलेलं आहे आणि त्या यंत्राचं नाव आहे सत्सद विवेक बुद्धी, कॉन्शन्स. ती सत्सद विवेक बुद्धी आतमधून तुम्हाला सांगत असते हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. ते चुकीचं केल्यानंतर ती टोचणी देणार, बरोबर केल्यानंतर आतमधून आनंदाची कारंजी निघणार. म्हणून माणसाने आतला आवाज ऐकत राहणं आणि बऱ्याला चिकटून राहायचं आहे. पुढचं बघूया. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. पहिला प्रथम बंधू प्रेम समजून घेऊया आणि खरा स्नेहभाव समजून घेऊया. हे बंधू प्रेम नक्की काय आहे? आता पालकांसाठी किंवा पित्यांसाठी हे पितृसत्ताक जी समाज पद्धती होती, पेट्रियार्कल सोसायटी, त्यामुळे बंधुप्रेम हा शब्द वापरलेला आहे. पण बंधुप्रेमामध्ये भगिनी प्रेम सुद्धा, विश्व बंधुत्व म्हटल्यानंतर सगळ्यांवरती प्रेम करायचं, भावा बहिणीसारखं प्रेम करायचं. रोम शहरामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली होती? एकीकडे यहुदी ख्रिस्ती जे होते त्या यहुदी ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू होता. त्यातल्या काही जणांनी धर्म सोडलेला आणि दुसऱ्या काहींनी त्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आणि दुसरे आणखी काही होते अजून छळ सहन करत होते. अशा वेळेला संत पॉल त्यांना सांगत आहे बऱ्याला चिकटून राहायचं आहे. आणि त्याच्यातील एक महत्वाची गोष्ट कोणती आहे? ज्याने धर्म सोडलाय ते तुम्हाला त्रास देतील, ते तुम्हाला कदाचित येऊन काही काही चुकीचं सांगतील. कशाला चिकटून राहिलेला आहे, सोडून दे, चल. अशा वेळेला त्या व्यक्तीवरती प्रेम करून त्याला समजून घ्यायचं की त्याला पूर्ण धर्म समजलेला नाही, त्याच्यासाठी प्रार्थना करायची. परंतु बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. जेन्युइन लव्ह, खरा प्रेम म्हणजे अफेक्शन आपण ज्याला म्हणतो. हे जे अफेक्शन आहे ते अफेक्शन आईचं बाळावरती आणि बाळाचं आईवरती असलेलं जे प्रेम, अतिशय कोमल अशा प्रकारचं प्रेम, अ टेंडर काइंड ऑफ लव्ह,
तशा प्रकारचा तो स्नेहभाव आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधून तो आपल्या हा स्नेहभाव व्यक्त करता येऊ शकतो. मदर तेरेसा सांगतात, पीस बिगिन्स विथ अ स्माइल. म्हणजे शांतीला सुरुवात एका स्मित हास्याने होत असते. एखादं तुम्ही स्माइल दिलं, शत्रूच्या मनामध्ये चांगली भावना निर्माण होऊ शकते. आता क्रिसमस येऊन गेला, नवीन वर्षाची सुरुवात येऊन गेली, संधी होती आपल्याला एखादा चांगला फोन करून गोड आवाजामध्ये एखाद्याला विश करायचं, त्या व्यक्तीचं मन आपण जिंकू शकतो. त्यासाठी खरा स्नेहभाव छोट्या छोट्या गोष्टीमधून व्यक्त करायचा. अजूनही संत पॉल त्याविषयी मार्गदर्शन करणार आहे, कशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त करायचा. पुढे बघूया. तुम्ही प्रत्येक सण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आज काय चालतंय जगामध्ये, काय वाटते तुम्हाला? माणसं दुसऱ्यांना थोर मानण्यासाठी प्रयत्नशील आहेत की स्वतःच मोठी होण्याचा प्रयत्नशील आहे? प्रत्येक जण मोठा होण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण एखाद्याने ही कार आणली त्याच्यापेक्षा भारी कार आणून दाखवतो, ह्याने अमुक दारू वाटली त्याच्यापेक्षा मोठा ब्रँड वाटून दाखवतो. ही स्पर्धा चालली आहे आज जगामध्ये. लग्नासाठी कोणी किती खर्च करावा, किती तोळ्याचे दागिने घ्यावेत, ह्याच्यावरून स्पर्धा चालली आहे. कोणत्या प्रकारचे कपडे घालावे त्याच्यावरून स्पर्धा चाललेली आहे. Everybody is trying to become number one. But according to Jesus, if you want to become number one, you have to become no one. अशा प्रकारची शिकवण आहे प्रभूची. ज्याला पहिलं व्हायचं आहे त्याने शेवट व्हायला पाहिजे, त्याला धनी व्हायचंय, मालक व्हायचंय, त्याने सेवक झाला पाहिजे. अशा प्रकारची प्रभूची शिकवण आहे. म्हणून दुसऱ्यांना थोर मानायचं. येशूने त्याच्यासाठी उदाहरण कोणाचं दिलेलं आहे? छोट्या बाळकाचं. हा छोट्या बाळकाचा माझा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो. आणि बाळकासारखी झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. बाळकासारखं व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? त्या बाळकासाठी काय असतं बघा, छोट्या बाळासाठी सगळं काही मोठं. माणूस मोठा दिसतो, बिल्डिंग मोठी दिसते, हत्ती मोठा दिसतो, एखादं पुस्तक बघितलं तरी ते मोठं दिसतं. त्याच्या हातातला पेन सुद्धा खूप मोठा, हातात धरवत सुद्धा नाही त्याला. छोटीशी बॅग सुद्धा त्याला पेलवत नाही. आपण मोठी मोठी ओझी आणि बॅगा वाहू शकतो, पण त्याच्यासाठी सगळं मोठं. माणूस ज्या वेळेला दुसऱ्याला अशा प्रकारे मोठं मानायला सुरुवात करत असतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये खऱ्या प्रकारचा निखळ, चाइल्ड लाईक, बाल सदृश अशा प्रकारचा आनंद यायला सुरुवात होत असते. फक्त दुसऱ्याला मोठं मानायला सुरुवात करा. आणि बघा, आज मानपानाच्या गोष्टी सुरू आहेत. लग्नामध्ये तर मोठ्या प्रमाणात होते. मला विचारलं नाही, मला बोलावलं नाही, मला काही सांगितलं नाही, हे मानपानाच्या गोष्टी झाल्या. हरकत नाही, कार्यक्रम चाललाय ना, व्यवस्थित चाललाय ना, कुठे काय अडचण नाही, मी काय करू शकते, काय करू शकतो, थोडंसं काहीतरी मी हातभार लावू शकतो का, गोंधळ मी करणार नाही, थोडासा हातभार लावी. अशी सुरुवात केल्यानंतर परमेश्वर तुम्हाला उंचावतो. जो स्वतःला नमवितो त्याला उंचावत असेल परमेश्वर उंचावणार. मग आणि जगाच्या पद्धतीवरून उंचावणार नाही, देवाच्या नजरेतून तुम्ही उंचावलेला. कशा प्रकारे? आशीर्वादावर आशीर्वाद, कृपेवर कृपा. येत असलेली, मिळत असलेली तुम्हाला चांगली होईल. पैसा कदाचित तुमच्याकडे नसेल, पण कृपा तुमच्याकडे असेल. विपन्नतेमध्ये कसं राहावं, संपन्नते कसं राहावं ते मला समजतं, असं संत पॉल म्हणतो. प्रभूसाठी मी ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी हानी मानावून लागलो, असं संत पॉल आपल्याला सांगतो. अशा प्रकारची हीनता स्वतः स्वीकारायची आहे, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा थोर मानायचं आहे. पुढे बघा. आस्थेविषयी मंद असू नका. तुम्ही विचार कराल की ही आस्था म्हणजे नक्की काय? आपण एखाद्याची आस्थेने विचारपूस करत असतो, चौकशी करत असतो. तर नुसती तेवढी आस्था नाही. इथे आस्था म्हणजे तळमळ. तिथे आस्था म्हणजे कळकळ. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला कळवळ आणि कळकळ वाटते, पण इथे तळमळ आहे, झेल आहे. म्हणून कॅथलिक कॅरिस्मॅटिक व्यक्ती जी असते त्या व्यक्तीमध्ये मरकळ नसते, तळमळ असते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मरगळ आलेली आहे का? की तळमळ वाटत आहे, मला प्रभूविषयी जाणून घ्यायचं आहे, प्रभू ठाई मला नवीन जीवन सुरू करायचं आहे. संत पॉल अपायस 10 सांगतात तसं, ख्रिस्ता ठाई सर्व गोष्टींचं नूतनीकरण करा. मनाच्या नूतनीकरणापासून सुरुवात, पण जीवनातल्या सगळ्या गोष्टीचं मला नूतनीकरण करायचं आहे. नवीन वर्ष उगवलेलं आहे, कॅलेंडर बदललेली आहे, आपल्या हातातील घड्याळातील तारखा बदललेल्या आहेत आणि डायऱ्या बदललेल्या आहेत, पण हृदय बदललं नसेल तर हे सगळं फुकट. प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. म्हणून आपल्या मनाचं नूतनीकरण करत राहायचं, तर मरगळ येऊ द्यायची नाही. मरगळ येऊ देणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्याचा प्रयत्न करायचा. कोणत्या गोष्टीमुळे मरगळ येते? 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. एक आहे शरीर. प्रार्थना करायला बसल्याबरोबर डोळ्यामध्ये झोप येते, इतर वेळेला नव्हती. अचानक कुठून आली? अहो होती इतर सगळ्या वेळेला, पण तुम्ही इतर गोष्टीमध्ये एवढा रस घेत होता की ती झोप तुमच्या बाजूला येत नव्हती. टीव्ही बघताना येत नाही बघा, होतं ना तसं. झोप नाही येत ती, कारण काय? इंटरेस्ट एवढा, अगदी मनापासून झोपून तुम्ही टीव्ही बघत आहात, मनापासून झोपून तुम्ही प्रार्थना करायला बघा, येणारच नाही झोप. म्हणून हे शरीर जे आहे ते शरीर त्याला शिस्त लावण्यासाठी उपवासाचा मार्ग आहे. आपल्या खाण्यापिण्याचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सात्विक जेवण आहे. आपण तामसी आणि राजसी जेवण घेत राहतो, सतत आपलं शरीर बेजड झालेलं असतं, बोजड झालेलं असतं. म्हणून मरगळीचा शत्रू हा शरीर आहे. दुसरं आहे हे जग. ह्या जगामध्ये सुद्धा जे काही चाललंय त्याने माणसाला भयंकर निराशा येऊ शकते. आणि तिसरा आहे सैतान. तो सैतान तुम्हाला निरुत्साही करणार, पवित्र आत्मा तुम्हाला उत्साही करणार, सतत उत्साही असणार. पुढे येणार आहे तो शब्द. परमेश्वर कधीच तुम्हाला निरुत्साही करू देणार नाही. जर निरुत्साही केला असेल त्याचा अर्थ काहीतरी पाप तुमच्या हातून घडलेला आहे. त्याच्याविषयी पश्चाताप करा, परत एकदा उत्साही व्हा आणि कामाला लागा. म्हणून आस्थेविषयी म्हणजे तळमळ बाळगण्याविषयी मंद असू नका, की एखादा काहीतरी मला करायचं आहे, कंटाळा आलेला आहे. नाही, कॅरिस्मॅटिक जीवनशैलीमध्ये कंटाळा नावाचा शब्द नाही आहे. कधीच कंटाळा येता कामा नाही. तुमच्या बोलण्यावरून जाणवते कंटाळा आहे किंवा नाही. आपलं बोलणं सुद्धा असं एकदम जबरदस्त असलं पाहिजे की त्याच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे, चैतन्य आहे असं दिसलं पाहिजे. म्हणून आस्थेविषयी मंद असू नका. पुढे बघा, आता शब्द आला, आत्म्यात उत्सुक असा. उत्सुक हा शब्द वापरण्यात आलेला आहे. फर्वंट इन स्पिरिट, सतत उत्सुक. प्रभू गेतशेमनी बागेत होता, काय बोलला तिकडे? आत्मा उत्सुक आहे परंतु देह अशक्त आहे. द स्पिरिट इज विलिंग बट द फ्लेश इज वीक. म्हणजे अशा प्रकारे आत्मा सतत उत्सुक असला पाहिजे. कधी एकदा तो महिन्याचा पहिला शुक्रवार येतो आणि ह्या प्रार्थनेला जाते, कधी एकदा तो सोमवारची प्रार्थना येते आणि त्या प्रार्थनेमध्ये जाऊन बसते, कधी एकदा दुपारचे 3 वाजतात आणि दैवी दयेच्या प्रार्थनेला बसते, कधी एकदा सकाळ होते आणि माझी मी प्रार्थना वगैरे सर्व मी सुरू करतो. अशा प्रकारची भावना, उत्सुक असायचं. ह्या गोष्टीचा कंटाळा करायचा नाही, सातत्याने मला. आणि मग ह्याचं फळ काय आहे? ह्याचं फळ सगळं आपल्याला जाणवणार आहे पवित्र आत्म्याकडे. प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन, ही सगळी पवित्र आत्म्याची फळं तुमच्या जीवनाला दिसायला सुरुवात होईल. त्यासाठी आत्म्यात उत्सुक असायचं आहे. पुढे बघा, प्रभूची सेवा करा. 2 प्रकारे प्रभूची सेवा करता येऊ शकते. एक पद्धत आहे प्रार्थना, दुसरी पद्धत आहे सेवा, प्रत्यक्ष तयार करते. म्हणजे एक आहे आत्म्याविषयी, दुसरं आहे शरीराविषयी. प्रभूची सेवा करायची असेल, पहिल्या प्रथम प्रभूच्या पायापाशी बसलं पाहिजे. प्रभू नक्की काय सांगत आहे, मला काय करायला सांगत आहे माझ्या जीवनात, ते जाणून घेतलं पाहिजे. नाहीतर आपण आपल्याच मनाने जे सुचेल ते करायला सुरुवात करत असतो आणि मग जीवनामध्ये गोंधळ माजलेला असतो. एक ना धड खराबर चिंध्या. एक काम सुरू केलं, अर्धवट ठेवलंय. बायबलचं एक पुस्तक वाचायला घेतलं, अर्धवट ठेवलंय. थोडीशी रोजरी करण्याचा निश्चय केला, 2-3 दिवसात सोडून दिली. दैवी दयेची प्रार्थना सुरू केली, मध्येच सोडून दिली. म्हणून प्रभूची योजना आणि इच्छा काय आहे ती जाणून घ्यायची. ती प्रभूची सेवा आहे, ती जाणून घेणं. आणि मग दयाकृत्य, कुठल्या तरी प्रकारचं एक चांगलं कृत्य जे असतं ती प्रभूची सेवा आहे. जे तुम्ही कनिष्ठातील कनिष्ठापैकी एकाला करता ते तुम्ही मला करत असता. जनसेवा ही ईश्वर सेवा असं वेगळ्या शब्दामध्ये मांडण्यात आलेलं आहे की प्रभूची सेवा करायची म्हणजे आपल्या लोकांची सेवा करायची, सेवा वृत्ती धारण करायची. मला कशी सेवा करता येईल, कोणाला तरी वाचन करण्यासाठी पुढे बोलावल्यानंतर तो मनुष्य घाबरतो. आम्ही त्यांना सांगत असतो ही सेवा आहे, लोकांना ऐकायचा प्रभूचा शब्द, तुझा आवाज नुसता वापरला जाणार आहे. त्यासाठी थोडी प्रॅक्टिस करू आपण, तुला व्यवस्थित समजून सांगतो, थोडीशी तयारी करतो आणि छानपैकी वाचन केलं जातं. प्रभूची सेवा आहे. ह्या क्षणाला मी तुमच्याशी बोलत आहे, मी मनात स्वतःला सांगत आहे ही प्रभूची सेवा आहे. माझ्या लोकांना देवाचे 2 शब्द सांगणं ही प्रभूची सेवा आहे.
एकदा त्या भावनेने मुलाला गेल्यानंतर सेवेचं ओझं वाटेनासं होते. माणसाला काही वाटत नाही. यू डोंट फील द बर्डन ऑफ सर्व्हिस बिकॉज यू आर लुकिंग ॲट इट फ्रॉम द सर्व्हिस माइंडेड अप्रोच. तर प्रभूची सेवा करा. नंबर 9, आशेने हर्षित व्हा. आशा, एखादी गरोदर स्त्री असते, तिला माहित असते एक दिवस आपल्याला बाळाचं तोंड बघायचं आहे. नुसत्या त्या कल्पनेनेच तिच्या चेहऱ्यावरती हास्य फुलत असतं. डॉक्टरांनी सांगितलं सगळं काही समजा व्यवस्थितपणे आहे, बाळ व्यवस्थित आहे, सुदृढ आहे, अशा प्रकारे सर्व सांगितल्यानंतर अजून तिची आशा फुलत राहते. ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आशा आहे? माझा प्रभू सर्व काही स्थिर स्थावर करेल. विशेष करून अडीअडचणीच्या काळात, नंतर येणार आहे ते सर्व, पण आशेने हर्षित व्हायचं. आगमन काळामध्ये ती आशा प्रज्वलित केली जाते. त्यानंतर प्रायश्चित्त काळामध्ये सुद्धा प्रज्वलित केली जाते. कन्फेशनच्या वेळेला सुद्धा, मृतांच्या वेळेला सुद्धा ती आशा प्रज्वलित केली जात असते एका रंगाद्वारे. आणि तो रंग आहे जांभळा. त्या जांभळ्या रंगाद्वारे सांगितलं जातं, आता जर तुम्ही दुःख भोगत असाल तरी घाबरू नका. आणि संत पीटर तर स्पष्टपणे सांगतो की जे वैभव तुम्हाला नंतर मिळणार आहे त्या सार्वकालिक वैभवापुढे ह्या जगात तुला क्षणभंगूर असं दुःख काहीच नाही. पण त्या आशेने माणसाने हर्षित राहिलं पाहिजे. आशा माणसाची एकदा निघून गेली की माणसाच्या जीवनामध्ये निराशा येण्याची शक्यता असते. हा तिकवा नावाचा हिब्रू शब्द आहे आणि यहुदी लोकांसाठी आज सुद्धा तो शब्द फार महत्वाचा आहे. ते म्हणतात, एकदा ही आशा माझ्या मनातून निघून गेली आमच्या मनातून की आम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आशेने हर्षित व्हा असं सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, संकटात धीर धरा. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कसोटी असते. संत जॉन पॉल दुसरे आणि सांगितलेलं आहे की तुमची श्रद्धा किती मजबूत आहे किंवा किती कमकुवत आहे कसं समजायचं? संकटात तुम्ही काय करता. ते संकट 2 प्रकारचं असतं. एक असतो मोह, ते पण संकट आहे, आध्यात्मिक संकट आहे. मोह हे आध्यात्मिक संकट आणि नीतिमान पुरुष बरोबर समजत असतो हे मला संकट आहे. मोह प्रभूने बरोबर त्या सैतानाला सांगितलं, चालता हो, संकट होतं त्याच्यावरचं. अशा प्रकारचं मोह, संकट आणि दुःख. दुःख जीवनामध्ये येत असतं. त्यावेळेला माणूस कसा वागतो, कितीही मोठ्या प्रकारचं दुःख येऊ द्या, आपल्याला सांगता आलं पाहिजे त्याच्यापेक्षा माझा परमेश्वर मोठा आहे. When there is a problem in your life, you can always make 2 statements. One statement is, oh God, what a big problem. But you can also say, oh problem, what a big God. Praise the Lord. की हे समस्या आहे त्याच्यापेक्षा माझा परमेश्वर खूप मोठा आहे. तो माझा परमेश्वर मला नक्कीच ह्या संकटातून बाहेर काढेल. फक्त त्या काळामध्ये मला धीर धरता आला पाहिजे. बी पेशंट इन ट्रिब्युलेशन. पुढे प्रार्थनेत तत्पर असा. तो तत्पर शब्द परत एकदा येणार आहे. तत्पर असायचं म्हणजे प्रार्थनेमध्ये पूर्ण लक्ष परमेश्वरावरती आपल्याला लावता आलं पाहिजे. आपल्या बऱ्याच लोकांच्या ह्या अडचणी आहेत. प्रार्थनेला बसल्यानंतर विचार येतात, प्रार्थनेला बसल्यानंतर आठवण येते की हे काम राहिलं आहे, ते काम राहिलं आहे, अमुकाला फोन करायचं आहे, ते काम राहिलेलं आहे. कारण प्रार्थनेमध्ये आपण शांत होतो, मनातले सगळे विचार वरती येत असतात. अशा वेळेला संपूर्ण लक्ष प्रभूवरती केंद्रित करायचं. त्या विचारांचं रूपांतर प्रार्थनेत करायचं. कसं ते सांगतो बघा. समजा तुम्ही प्रार्थनेला बसलेले आहात आणि तुम्हाला आठवण पडली की अरे गॅसचा नंबर द्यायचा राहिलेला आहे. आता त्याचं रूपांतर प्रार्थनेत कसं करायचं? प्रभू, माझ्या गॅसचा नंबर द्यायचा राहिलेला आहे, मला परत एकदा आठवण करून दे. पण मी प्रार्थना करते की मला परत एकदा व्यवस्थित आठवण करून आल्यानंतर मी तो गॅसचा नंबर देईन. मी आता तुझ्या हाती सोपवते आणि प्रार्थना सुरू ठेवते. अशा प्रकारे जे विचार येत असतात त्या विचारांचं रूपांतर माणसाने प्रार्थनेमध्ये करायचं असतं. त्या प्रार्थनेमध्ये सतत तत्पर असा. तिथे कंटेंट असा शब्द वापरण्यात आलेला आहे, म्हणजे समाधानी. एका माणसाने आम्हाला विचारलं, आता प्रार्थना करून काय मिळते? तर म्हटलं, तुम्हाला काय हवंय? मला भरपूर पैसा हवाय. हरकत नाही, त्याने काय होईल? मग मला खूप मज्जा वाटेल, खूप आनंद होईल, सुखी होईल. असं तुम्ही बघितले श्रीमंत माणसं आहेत का सगळी सुखी, सगळी मज्जेत आहेत ना? का त्यांच्या जीवनात काही अडचणी आहेत? हो आहेत. म्हणजे पैसा तुम्हाला तेवढं सगळं काही देऊ शकत नाही. पण त्यापेक्षा प्रार्थनेद्वारे आम्हाला जे समाधान मिळतं
त्या समाधानातून बऱ्याचशा गोष्टी करण्याची आंतरिक ताकद येत असते. कोणतीही गोष्ट जीवनामध्ये निर्माण होऊ द्या, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, मजला कसली भीती, परमेश्वरा मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, मला काहीच होणे पडणार नाही. तशा प्रकारचं समाधान प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे. संत जॉन पॉल दुसरे ह्याने ह्याही बाबतीत सांगितलेलं आहे, तुमची प्रार्थना चांगली झाली हे कशावरून समजायचं? दोन गोष्टी, शांती आणि आनंद. प्रचंड अशी शांती तुम्हाला आतमध्ये जाणवेल की छान वाटला, खूप शांत वाटला, एक भाग. आणि दुसरं म्हणजे खूप आनंद वाटला, स्वर्गीय आनंद की जो आम्हाला खाण्यापिण्यात मिळत नाही, जो इतर सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये मिळत नाही, तशा प्रकारचा आनंद प्रार्थनेमध्ये तत्पर असा. पुढे बघा, पवित्र जनांच्या गरजा भागवा. आता इथे पवित्र जन म्हणजे धर्मगुरू, सिस्टर्स, पोप, बिशप असा त्याचा अर्थ नाहीये. त्या ठिकाणी सेंट्स असा शब्द वापरलाय, कंट्रीब्यूट टू द नीड्स ऑफ द सेंट्स. तर तो सेंट्स शब्द कोणासाठी वापरलाय बघा, प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत जेवढ्या लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला असायचा त्या सगळ्यांसाठी पवित्र जन असा शब्द वापरला. संत पीटरने एका पत्राच्या सुरुवातीला सांगितलेला आहे, पवित्र जन होण्यासाठी ज्यांची निवड झाली आहे अशा लोकांना मी हे पत्र लिहित आहे, वडील म्हणून हे पत्र लिहित आहे. पवित्र जन होण्यासाठी म्हणजे बाप्तिस्मा झाल्यापासून आतापर्यंत जीवन जगत असताना त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गरजा असतात, नुसत्या शारीरिक नाही, आध्यात्मिक गरजा भागवा. म्हातारा माणूस बेडवरती पडलेला असतो आणि अशा व्यक्तीला त्याला असं वाटत असतं की माझ्याकडे कोणीतरी येऊन मला प्रभूची सुवार्ता सांगावी. मी एका माणसाला भेटायला गेलो होतो, त्याने हात असा घट्ट पकडला आणि मला सांगितलं की फादर, तुम्ही कधी रोमला जाणार आहेत का, पोपला भेटणार आहेत का? तर मी हळूच असं त्यांना विचारलं, आजोबा का बरं? नाही, त्यांना जाऊन सांगा मी रोज पोप फ्रान्सिससाठी रोजरी करतो. बघा त्याची भावना कोणती आहे बघा, आमचे सर्वोच्च अधिकारी पोप फ्रान्सिस यांच्यासाठी आमच्या बेडवरती पडून आम्ही रोजरी करत आहोत. ही त्याची भावना आहे. ही कोणाला तरी त्याला सांगावीशी वाटते, ही त्याची गरज आहे. इथे एवढ्या साक्षी तुम्ही दिल्या, कोणाला तरी हे सांगावंसं वाटतं, प्रभूने माझ्यासाठी हे केलेलं आहे, हे सांगावंसं वाटणं ही गरज आहे. एखादं सुवचन ऐकावं वाटणं ही गरज आहे. तुरुंगातली लोक आहेत, प्रभूची सुवार्ता ऐकण्यासाठी थांबलेले आहेत. ख्रिस्त सभा तुरुंग सेवा दिन साजरा करत असते. तुरुंग प्रिझन मिनिस्ट्री नावाचा एक सेवेचा प्रकार आहे. आपले धर्मगुरू जाऊन त्या ठिकाणी त्यांना सुवार्ता सांगत असतात की ह्या काळामध्ये सुद्धा घाबरू नका, परमेश्वर तुम्हाला मुक्त करेल, शुद्ध करेल, नवीन जीवन देऊ शकतो, मात्र पश्चाताप करा, नवीन जीवन स्वीकारा. अशा प्रकारे सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली जात असते. पवित्र जनांच्या ह्या गरजा भागवायच्या आहेत. पुढे आतिथ्य करण्यात तत्पर असा. तत्पर शब्द परत आला बघा. आतिथ्य म्हणजे हॉस्पिटॅलिटी, आगत स्वागत, आणि उदाहरण आहे जक्काईच. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी ह्या माणसाची मनापासून तयारी होती, पण त्याने विचार केला मी जकातदार, माझ्या घरी हा माणूस कधीच उतरणार नाही, आणि त्याला धक्का बसेल अशा प्रकारची बातमी येशूने दिली. जक्काई त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचंय. आणि त्याने आनंदाने त्याचे आगत स्वागत केले, त्वरेने, तत्पर. ह्या शब्दाचा अर्थ तिकडे आहे. घरामध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत जणू काही प्रभू आपल्या घरी आलेला आहे अशा तत्परतेने करायचं. मोनॅस्टिक लाईफ आहे, बंदिस्त सिस्टर्स आहेत, क्लॉस्टर. त्यांच्याबरोबर मी 1 महिना राहिलो बँगलोरला, आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला बेल वाजली की दरवाजा उघडताना सिस्टर बोलायची की वेलकम माय लॉर्ड, माझ्या प्रभू तुझं स्वागत असो. कोणीही माझ्या घरी येऊ द्या, त्याचं स्वागत मी प्रभूसारखं करणार. अतिथी देवो भव, म्हणजे पाहुणा येतो तेव्हा साक्षात परमेश्वर येत आहे अशा प्रकारे मी त्या व्यक्तीचं स्वागत करणार आहे. आदरातिथ्य. यहुदी समाजामध्ये आदरातिथ्याला प्रचंड असं महत्व होतं. मध्यरात्री आलेला मित्र सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करून त्या मित्राला मदत करायला तयार असतो. अशा प्रकारचा आदरातिथ्य. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत अगदी ख्रिस्ती पद्धतीने आनंदाने आपल्याला करता आलं पाहिजे. पुढे बघूया. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या.
आता 13 जी वचनं तुम्ही 13 जे मुद्दे तुम्ही बघितले ते आपापसामध्ये आपले परस्पर संबंध जे आहे, आपलं जे ख्रिस्ती धार्मिक जीवन आहे त्याच्याविषयी आतापासून जे सुरू होईल ते सर्व आता शत्रूंशी कसं वागायचं. कारण त्यावेळेला रोम शहरामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली की रोमी लोक यहुदी लोकांचा प्रचंड असा दुस्वास करायचे आणि त्यांचा छळ करायचे. अशा वेळेला संत पॉल त्यांना सांगत आहे, छळ करणारा आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. शाप देण्याची सवय लावायचीच नाही. ज्या वेळेला माणूस शाप देत असतो तेव्हा त्याच्या विचारसरणीवरती कलंक लागत असतो. म्हणजे त्याची विचारसरणी केवढी रागीट असते बघा. शाप हे कसलं फळ आहे? रागाचं फळ आहे. आशीर्वाद हे कसलं फळ आहे? आनंदाचं फळ आहे. की माझा छळ होतो आहे, हरकत नाही. कितीतरी संतांनी दाखवून दिलं की ज्या संतांना ठार करण्यात आलं, थॉमस मोर यांना ज्यावेळेस त्यांची गर्दन छाटण्यासाठी आदेश करण्यात आला तेव्हा त्यांनी दाढी अशी पुढे पकडली. त्यांनी सांगितलं, हा दाढीने काहीच केलं नाही, तिला नका कापू. शेवटी गर्दन छाटल्यानंतर सगळं जाणार आहे ना, तरी सुद्धा तो गमतीने सांगतो. किंवा संत लॉरेन्स एका बाजूने तळून झाला, तो फिरतो आणि सांगतो आता दुसरी बाजू घ्या, तुम्ही विचार करा. किंवा संत सिसिलिया रक्ताच्या थावळत पडली आहे, आनंदाने देवाचे गुणगान गाते. संत अँड्रू एक्स नावाच्या गुलाकाराच्या आकाराच्या क्रूसवरती टांगलेला 3 दिवस प्रभूची सुवार्ता गाजवत होता. छळ करणाऱ्यांना आशीर्वादच द्यायचा. याचा अर्थ काय आहे? त्यांच्या छळापेक्षा माझा अध्यात्म मोठा आहे. मी अशा लेवलला पोहोचलेलो आहे की त्यांच्या छळाची झळ मला पोहोचत नाही. आशीर्वादच द्यायचा, शाप द्यायचा नाही. नकारात्मक काही करायचं नाही. ब्लेस अँड डू नॉट कर्स. ऑलवेज ब्लेस. फक्त ब्लेसिंगच द्यायचं. कोण आल्यानंतर ब्लेसिंग, तुझं भलं हो, तुझं कल्याण हो. कोणाचं वाईट व्हावं असं चिंतस्त करायची नाही. नूतनीकरणाची ही सगळी प्रक्रिया. पुढे बघूया. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा. कोणत्या प्रकारचा हा आनंद आहे? नुसतं जागतिक आनंद नाही की आता लग्न आहे, चला सगळेजण नाचायला. ठीक आहे, आपण आनंद व्यक्त करतो, पण त्याच्या मागची भावना अधिक चांगली महत्वाची आहे. कशासाठी आनंद आहे तो? हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा नातू आहे, किंवा हा माझा फिल्यात आहे, माझं एक नातं आहे. ते नातं जर काही त्या नाचण्याद्वारे मी व्यक्त करत आहे. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करायचा. पण इथे खरा आनंद कोणत्या विषयी आहे? आध्यात्मिक आनंद. जी व्यक्ती आध्यात्मिक आनंद साजरा करत असते, मोठ्याने हालेलुया म्हणत असते, प्रेज द लॉर्ड म्हणत असते, गौरव करत असते, त्या व्यक्तीच्या सुरात आपल्याला सूर मिसळता आला पाहिजे. त्या व्यक्तीला प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देता आलं पाहिजे. तसा तो आनंद आहे. आणि दुसरा बघा, ताबडतोब त्यासारखाच दुसरं वचन, शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. इथे पुन्हा एकदा शोक म्हणजे जागतिक स्वरूपाचा शोक नाही. कोणीतरी मरण पावलेला आहे, मी व्हिजिट केली, सांत्वन केलं, ठीक आहे. आध्यात्मिक दृष्ट्या शोक कोण करत असतो? एखाद्याचं चुकलेलं असतं, त्याला पश्चाताप झालेला असतो, त्याला अपराधीपणाची भावना वाटत असते, त्याला खूप वाईट वाटत असते. अशा वेळेला अजून त्याला टोचायचं नाही, अजून त्याला त्रास द्यायचा नाही, त्याला अजून वाईट वाटेल असं काही करायचं नाही. तर त्याच्यावर आपण देखील शोक करायचा. बिचाराचं चुकलेलं आहे, काही त्याला मदत करता येईल, कसं त्याला सांभाळून घेता येईल, त्याला सांगता येईल का घाबरू नकोस, तुझ्या हातून चूक झाली, पुढच्या वेळेला तू सांभाळ, पण कधीही चूक झाली तरी घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. शोक करणाऱ्या बरोबर शोक करा. पुढे बघा. परस्पर एकचित्त असा, म्हणजे जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील तेव्हा मी त्यांच्यामध्ये हजर आहे. आणि जेव्हा ते एकत्र प्रार्थना करतील एकचित्त होऊन, तेव्हा ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून ऐकली जाईल. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 18 वचन 20. प्रभूने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एकचित्त राहायचं म्हणजे परस्पर मतभेद ठेवायचे नाही, हेवेदावे ठेवायचे नाही. एकचित्त, हार्मनी म्हणजे 7 जणू काही इंद्रधनुष्याचे रंग असतात, त्याच्यामध्ये कशी रंगसंगती असते, तशा प्रकारे एकचित्त व्हायचं आणि एकत्र प्रार्थना करायची. ह्याविषयी संत जॉन मारी वियानी ह्याने काय सांगितलंय बघा. त्याने सांगितलं की लाकडाची एक छोटीशी काडी असते, ती जर तुम्ही पेटवली तर थोडासा उजेड मिळेल, पण लाकडाची मोळी जर पेटवली तर मोठा तुम्हाला वणवा मिळेल किंवा ज्वाला मिळेल.
अगदी त्याप्रमाणे सारख्या विचारांची लोक एकत्र प्रार्थना करायला लागली की त्या प्रार्थनेचा वनवा साक्षात परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो आणि आशीर्वादावर आशीर्वाद मिळत असतो. म्हणून एकचित्त होणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये मुलाबाळांना घेऊन बसायचं किंवा नातवंडांना घेऊन बसायचं. बरेचसे ज्येष्ठ नागरिक आपल्यामध्ये आहेत, तर त्यांना ती शिकवण द्यायची, कशा प्रकारे प्रभूच्या गोष्टी सांगत राहायचं. एकचित्त होण्यासाठी, एक शरीर, एक आत्मा, एक जीवाचा, एक दिलाचा समाज साजरा करण्यासाठी. पुढे बघूया. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. संत तेरेसा, गुलाबाच्या फुला, किंवा बाळ येशूच्या संत तेरेसा, तिने काय सांगितलं? मी मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकत नाही, कारण तिला टीबी झालेला, ट्युबरक्लोसिस. आणि ट्युबरक्लोसिस झाले असताना बेडवर पडून फक्त मिशनमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ती प्रार्थना करायची. एकच पुस्तक लिहिलेलं आहे तिने, द स्टोरी ऑफ अ सोल. पण आज जगामध्ये कितीतरी धर्मपंडितांनी त्याच्यावरती डॉक्टरेट केली. तुम्ही विचार करा, 24 वर्षाची मुलगी एक पुस्तक लिहिते आणि एवढ्या लोकांना डॉक्टरेट करण्याची प्रेरणा देऊ शकते. म्हणून ती सांगते, मी मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकत नाही, पण छोटी छोटी गोष्ट करू शकेन. मी कोणाला स्माईल देऊ शकेन, कोणाचं सांत्वन करण्यासाठी गोड शब्द बोलू शकेन, कोणाच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारू शकेन, कोणीतरी परीक्षेत विजयी झालेला असतो, यशस्वी झालेला असतो, कोणीतरी काहीतरी कर्तव्यकारी बजावलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारची लीनता धारण करायची आहे. पुढे बघा. स्वतःला शहाणे समजू नका. हे वाटतं आपल्या परिचयाचं आहे, पण आपल्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण एकमेकांना सांगत असतो, तू काही स्वतःला शहाणा समजतोस की स्वतःला शहाणी समजते का? म्हणजे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती तशा प्रकारे वागते तेव्हा आपल्याला सुद्धा आवडत नाही ते, आणि त्यामुळे कोणाचाही फायदा नाही. एखाद्या व्यक्तीने समजलं की मला सगळं येतं, भरलेलं ते भांड आहे, त्याच्यात नवीन काही घालता येत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, माणूस जेव्हा बोलतो तेव्हा त्याला माहीत असलेलं बडबड चालू असतं. माणूस जेव्हा ऐकतो तेव्हा नवीन काहीतरी त्याला शिकायला मिळतं. म्हणून माणसाने स्वतःला सांगत राहायचं आहे, मला शिकायचं आहे. शिकायचं असेल तर मला नम्र राहिलं पाहिजे. विद्या विनयानं शोभते. वन्स अ टीचर ऑलवेज अ स्टुडंट. एकदा मी शिक्षकाचा पेशा पत्करला की आयुष्यभर मला शिकायचं आहे. पुस्तकी शिकणं झालं, जीवनाचं धडे शिकायचे आहे. मुलांकडून शिकायचं आहे, सहकाऱ्यांकडून शिकायचं आहे, समाजाकडून शिकायचं आहे, देवा धर्माकडून शिकायचं आहे. शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर सुरू ठेवायची असते. म्हणून पौलाने जे सांगितलेलं आहे. पुढे बघूया. वाईटांबद्दल वाईट अशी कोणाची परतफेड करू नका. कारण जर तुम्हाला जळता निखारा विझवायचा असेल तर तुम्ही दुसरा जळता निखारा त्यामध्ये ठेवून तो विझणार नाही. तो विझवायचा असेल तर पाणी वापरायला लागेल. वाईटाने वाईट नष्ट होत नाही, वाईटाने वाईट सुरू राहतं, शब्दाने शब्द वाढत राहतो. अगदी त्याप्रमाणे त्याने काय मारली म्हणून मी वासरू कापणार, अशी भूमिका जर आपण घेतली तर जीवनामध्ये खूप मोठ्या अडचणी येतात. महात्मा गांधी सांगतात, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात हे जर आज आपण अंमलात आणलं तर संपूर्ण जग आंधळ होईल. कोणीतरी मला त्रास दिला, मी त्या व्यक्तीला त्रास देणार, ही ख्रिस्ती शिकवण नाही. तर क्षमेच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. पुढे बघा, त्याविषयी सांगतोय, सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. सात्विक 3 प्रकार असतात. राजसी आहे, तामसी आहे आणि सात्विक आहे. राजसी म्हटल्यानंतर ऐटबाज, दिमागदार, रुबाबदार, हे काय सर्वांना शक्य नाही आहे. 4 पैसे कोणाकडे असतील त्यांना कदाचित शक्य आहे, पण सर्वांना ते शक्य नाही आहे. तामसी म्हटल्यानंतर अतिशय रागीट, संताप, मनस्ताप, आदळापट, अस्वस्थपणा, बेचैनी, हे पण आपण बघत असतो. पण सात्विक म्हटल्यानंतर शांत, मधुर, प्रेमळ, गोड, सर्वांना खूप बरं वाटतं. अशा प्रकारे ते सात्विक जीवन. तशा प्रकारचं सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असं संत पौल सांगत आहे. पुढे बघा. शक्य असेल तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल इतके शांतीने राहा. त्यांनी मुद्दाम तुम्हाकडून हा शब्द वापरलाय, कारण कदाचित दुसऱ्या व्यक्तीला शांतीने राहण्याची तयारी नसते, पण आपण सांगायचं असतं, कोणाला काय करायचं ते करू दे, मी मात्र शांतीनेच वागतो.
जीवनामध्ये जेव्हा संघर्ष होत असतात तेव्हा त्याला 3 रेस्पॉन्स असतात. एक रेस्पॉन्स असतो सॉफ्ट रेस्पॉन्स, दुसरा रेस्पॉन्स असतो हार्ड रेस्पॉन्स आणि तिसरा रेस्पॉन्स असतो पीस रेस्पॉन्स. आता ह्याच्यामध्ये फरक काय बघा. सॉफ्ट रेस्पॉन्स म्हणजे जो संघर्ष आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याच्याविषयी काही करायचं नाही, राहू देत असंच. ती माझ्याशी बोलत नाही ना, मी पण बोलणार नाही, राहू देत असंच. पण मी दुसरं काही वाईट नाही करणार, काही त्रास देणार नाही, पण मी सुधारण्याचा पण प्रयत्न करणार नाही. हा झाला सॉफ्ट रेस्पॉन्स. हार्ड रेस्पॉन्स म्हणजे मला त्रास झालाय ना, मी उपटं काढणार, मी त्रास देणार, मग सातत्याने भांडण आणि मग दिवसेंदिवस तणाव वाढत राहतो. पण तिसरा रेस्पॉन्स जो आहे की तो रेस्पॉन्स आहे पीस रेस्पॉन्स. त्याच्यामध्ये काय असतं, रेकन्सिलिएशन थ्रू डायलॉग. म्हणजे संघर्ष झालेला आहे, संवाद करायचा आणि समेट करायचा. संवादाच्या माध्यमातून समेटाच्या मैदानापर्यंत जाऊन पोहोचायचं. त्यासाठी इतर सगळ्या लोकांबरोबर शांतीने, आपल्या बाजूने तरी शांतीने राहायचं. पलीकडची व्यक्ती शांत असेलच अशी गॅरंटी नाहीये. म्हणून स्तोत्र काय सांगतो की माय हार्ट इज रेडी ओ लॉर्ड, माय हार्ट इज रेडी. हे परमेश्वरा, माझं हृदय तयार आहे समेट करण्यासाठी. पलीकडच्या व्यक्तीचं नसेल कदाचित, पण मी शांतीने राहायला तयार आहे. तशी भावना आपली असावी. पुढे बघा, सूड उगवू नका तर देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असा शास्त्र लेख आहे की सूड केले माझ्या हाती आहे, मी फेड करेन असे प्रभू मानतो. कधीच सूड उगवायचा नाही. दाविदावरती ज्या वेळेला त्याच्या शत्रूने हल्ला केला, मग तो शौल असो, त्याचा मुलगा अब्शोलोम असो, त्याचे लोक असो, कोणीही असो, शिमेई नावाचा दुसरा माणूस होता, तो शिव्यागाळी देत होता, परंतु दाविदाने काहीच केलं नाही. अशा वेळेला दावीद कुठे गेला, देवापुढे गेला. त्याने आपलं गाणं देवाला सांगितलं, त्याने त्या माणसाविषयी दुसऱ्या कोणाकडे तक्रार केली नाही. म्हणून तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा हल्ला झाल्यानंतर देवाकडे वळा, त्याच्या हाती सगळं सोपा, देव बघून घेईल. आणि अशा प्रकारची भावना नाही की आता मला त्रास दिला, मी देवाला सांगितलं, देवाने त्याचं वाईट करावं. नाही, जुन्या कराराची तशी भावना होती. म्हणून काही स्तोत्रामध्ये असे शब्द आपण ऐकतो, त्याची बायको विधवा हो, त्याची मुले फिरकेला लागो, त्याचं घर उजाड करो, त्याचा मुद्दा दुसरा घेऊ. हे शब्द तुमच्या परिचयाचे असतील, आहे स्तोत्र 69 मध्ये, स्तोत्र 109 मध्ये. पण त्याच्यामध्ये भावना कोणती होती, देव जर न्याय करणार असेल तर इथेच करेल. म्हणून माझ्या समोर हे सगळं झालं तर मी मला पटेल की देवाने न्याय केला. आता आपला विश्वास काय, देव नंतर सुद्धा न्याय करणार आहे. म्हणून त्या व्यक्तीला देवाच्या हाती सोपवायचं, पण आपली शांती पळू द्यायची नाही. पुढचं बघूया. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयास दे, ताणलेला असल्यास त्याला प्यावयास दे. असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करशील. ह्याच्यामध्ये भावना कोणती आहे बघा. त्यावेळेला एखाद्या व्यक्तीने समजा काहीतरी वाईट केलं असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरती निखारे असलेलं घमेलं ठेवलं जायचं. आता तुम्ही विचार करा, घमेल्याची जी गरम अशी तापलेली अवस्था असते ती त्याच्या डोक्याला लागणार आणि ते निखारी घेऊन त्याने सगळ्या लोकांसमोर असं चालायचं. म्हणजे केवढं एकीकडे वेदना आणि दुसरीकडे अपमान, दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीच्या वाट्याला यायच्या. तर संत पॉल सांगतो, जेव्हा तुम्ही दुष्कृत्याबद्दल सत्कृत्य अशी भावना करता तेव्हा त्या व्यक्तीला नाचल्यासारखं होतं, त्या व्यक्तीला अपमानित झाल्यासारखं, ओशाळल्यासारखं होते. तर तशा प्रकारची भूमिका घ्यायची, पण आपण ते चांगलं तेच करत राहायचं. शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे आता, वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक. 2 प्रकारचं युद्ध आपल्या अंतःकरणात सतत चालू असतं. जणू काही 2 अस्वल आपल्यामध्ये भांडत असतात. आणि एका आजोबाने मुलाला तसं सांगितलं की आपल्यामध्ये ना 2 अस्वल असतात, एकमेकाशी भांडतात. तर मुलाने आजोबाला प्रश्न विचारला, मग कोणाचा विजय होतो? तर ज्याचं तू पालन पोषण करशील त्याचा विजय होतो. वाईटाचं पालन पोषण केलं तर वाईटाचा विजय होणार, चांगल्याचं पालन पोषण केलं तर चांगल्याचा विजय होणार. आपण चांगल्याचीच वाट करायची, चांगल्याच मार्गाने जायचं, तरच आपल्या मनाचं नूतनीकरण ही प्रक्रिया सुरू राहील आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते आपल्या जीवनाचं रूपांतर होईल. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people say
And all God's people say. And all God's people say. Praise the Lord.